नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्नेह स्वागत. इयत्ता 5वी गणित प्रावीण्य म्हणजेच महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ यांच्या वतीनं जी काही एक्झाम्स घेतलेली होती त्या महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाच्या गणित प्रावीण्य परीक्षेमधून ज्या विद्यार्थ्यांची प्रज्ञा परीक्षेसाठी निवड झालेली आहे अशा सर्व परीक्षार्थी जे विद्यार्थी आहेत त्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना माझ्या खूप खूप पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मित्रांनो, इयत्ता 5वी गणित प्रज्ञा परीक्षेमध्ये विविध प्रकारचे जे काही प्रश्न आहेत ते विविध प्रकारचे प्रश्न जे आहेत ते काठिण्य पातळीचे असणारे प्रश्न आहेत. कसे विविध प्रकारचे जे प्रश्न आपल्याला विचारतात त्याची जी काठिण्य पातळी आहे ती काठिण्य पातळी ही जास्त असते. आलं लक्षात? मग अशा कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा त्याचा आन्सर कसं काढायचं, सविस्तर मांडणी कशी करायची, हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये काही उदाहरणांच्या माध्यमातून मी तुम्हाला समजून सांगणार आहे. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक मात्र जरूर करा आणि नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी जे काही बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला क्लिक करा. या ठिकाणी गणित प्रज्ञा परीक्षेमध्ये सर्व जे प्रश्न आहेत ते काही प्रश्नांचे उत्तर जे आहेत ते आपण मागच्या लेक्चरच्या वेळी पाहिलेले आहेत. ठीक आहे, आज हा प्रश्न जो आहे इथून आपण सुरुवात करणार आहोत. हा बघा, ह्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे ते थोडक्यात इथं समजून घेऊया. प्रश्न जे आहेत ते व्यवस्थितपणे डिटेल पद्धतीने समजून घ्या. काय दिलेलं आहे बघा, एक्स 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 इथं व्ही आहे म्हणजे हा प्रश्न असा आहे एक्स 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 व्ही आय आय आणि आय ने भागले तेव्हा भागाकार आणि बाकी अनुक्रमे एम डी सी सी एल एक्स 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 व्ही आय व एक्स आय एक्स आली तर ती संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हात कशी लिहाल आणि तिच्यातील अंकांची बेरीज रोमन चिन्हामध्ये लिहा. अशा प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी मित्रांनो आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आता आपण पाहूया नेमका हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा. ठीक आहे, आता बघा, प्रथमतः हे काय आहे तर एक्स 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 व्ही आय 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 म्हणजे नेमकं काय 10 20 30 बरोबर आहे. हे 5 35 36 37 38 हे काय आहे 38. हे काय आलं एका संख्येला याने भागले म्हटलेलं आहे म्हणजे हा काय आलेला आहे तर भाजक आलेला आहे. ठीक आहे, हा काय आहे तुमचा भाजक आहे. ओके, हा आहे भाजक. तेव्हा भागाकार इथं दिलेला आहे आणि बाकी जे आहे ती या ठिकाणी दिलेले आहे. तो भागाकार किती आपण पाहूया, एम डी सी सी एल एक्स 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 व्ही आय आय बरोबर. आता यम म्हणजे काय तो चार्ट तुम्हाला माहिती आहे, एल सी डी एम हा जो चार्ट आहे तो तुम्हाला माहिती आहे. एल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500 आणि हे म्हणजे एम म्हणजे 1000. हे सर्वच तुम्हाला माहिती आहे. आता एम म्हणजे किती झालं 1000 झालं, इथं लिहून टाका तुम्ही 1000. ठीक आहे, डी म्हणजे काय आहे 500 आहे. ओके, त्यानंतर सी सी म्हणजे काय 100 अधिक 100 100 अधिक 100 100 अधिक 100. त्यानंतर यल म्हणजे काय 50 आहे, यल म्हणजे 50 लिहा. त्यानंतर इथं एक्स 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 म्हणजे 10 20 30 आणि 5 35 36 37 हे किती झाले 37 झाले. डायरेक्ट इथं लिहितो मी. मग किती आला आता हे 1000, हे 500 600 700 आणि हे 50 60 70 80 आणि 87 याची बेरीज येते 87. यांची किती आहे 500 600 700 हे आलं 700 आणि हे 1787. याचं उत्तर आहे 1787. हा काय आलेला आहे मित्रांनो भागाकार आलेला आहे. हा काय आहे भागाकार. इथं लिहा वाटलं असतं भागाकार, इथं काय लिहा भागाकार आलेला आहे. आता एक्स आय एक्स हे काय आलेले बाकी आलेले आहे. एक्स आय एक्स म्हणजे किती एक्स आय एक्स म्हणजे बघा हे 10 आणि हे 9, हे 10 आणि हे 9 हे किती 19. याला आपण काय म्हणतो बाकी म्हणतो. हे काय आहे बाकी आहे. ठीक आहे, आता पुढे आपण जाऊया. आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये लिहा, परंतु या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे तर
हा भाजक आलेला आहे, भागाकार आलेला आहे, बाकी आलेला आहे, म्हणजे या ठिकाणी मित्रांनो भाज्य विचारण्यात आलेला आहे. काय विचारण्यात आलेलं आहे? भाज्य विचारण्यात आलेलं आहे. आणि मग त्यासाठीचं सूत्र जे आहे ते सूत्र तुम्ही वापरायचं आहे. भाज्य बरोबर प्रावीण्याला शिकलेलं आहे बघा, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार, भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, अधिक बाकी. ठीक आहे. आता बघा भाजक किती आहे? भाजक आहे 38, भागाकार जो आहे तो आहे 1787. इथं लिहा मग 38 गुणिले 1787 अधिक बाकी किती आहे? बाकी इथं दिलेले आहे 19, बरोबर आहे. मग इथं लिहा 19. ओके. आता यांचा आपण गुणाकार जो आहे तो बाजूला करून घेऊया. 1787 अधिक 19, 38 गुणिले 1787, 38 गुणिले 1787, याचं उत्तर येते 67,906. 67,906 अधिक 19 करा, अधिक 19 आपण बाजूला करून पाहूया. 67,906 अधिक 19 करा. इथं काय येतं बघा, 9 6 15, हातचा गेला 1, 1 आणि 1 2, 9 9, 7 7 आणि हे 6, 67,925. 67,925 काय आलेलं आहे? भाज्य आलेलं आहे. ओके. हे भाज्य तुम्हाला कळालं. आता ही ती संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हातल्या, आंतरराष्ट्रीय म्हणजे कसं इंग्रजी अंकामध्ये लिहा. ओके. इंग्रजी अंकामध्ये तर ती संख्या आपण लिहिली. आता काय टेन्शन नाहीये, पुढे जाऊया. तिच्यातील अंकांची बेरीज करा आणि ती बेरीज रोमन चिन्हामध्ये लिहा. ओके. म्हणजे या ठिकाणी या अंकांची बेरीज आपल्याला करायची. अंकांची बेरीज किती येते बघा, 6 अधिक 7 अधिक 9 अधिक 2 अधिक 5. 6 आणि 7 किती झाले बघा, 13. 13 आणि 9 22 आणि 5 आणि 2 7, 29 झाले. किती झाले? 29. आता ही जी 29 ही संख्या आहे ती रोमन चिन्हामध्ये लिहायची. रोमन चिन्हात कशी लिहायचे? रोमन चिन्हात लिहायचे. रोमन चिन्हात 29 कसं लिहिणार आहे आपण? हे आहे 10, हे आलं 20 आणि पुढे काय लिहिणार आहे? IX. काय लिहिणार आहे सा? IX असं लिहिणार आहे सा. बरोबर आहे. मग इथं लिहून टाका IX. ठीक आहे. या पद्धतीनं मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते काढायचंय. तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकताय. ठीक आहे. नेक्स्ट बघा. ओके. पुढील प्रश्न पाहूया आता. तेरा किलो साखरेची किंमत 195 रुपये आहे. 13 किलो साखरेची किंमत दिलेली आहे 195 रुपये. ओके. त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे? 17 किलो तांदळाची किंमत दिलेली आहे 544 रुपये. 17 किलो तांदळाची किंमत आहे 544 रुपये. त्यानंतर 21 किलो तांदळाची किंमत, गव्हाची किंमत आहे 336 रुपये. तर 21 किलो साखर, 26 किलो गहू, 26 किलो तांदूळ आणि 19 किलो गव्हाची टोटल किंमत आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेली आहे. कसं उदाहरण सोडवायचं ते थोडक्यात इथं आपण पाहूया. आता 13 किलो वरनं आपण 1 किलोचे काढून घ्यायचे. 13 किलो वरनं 1 किलोचे काढून घ्यायची. 17 किलो वरनं त्या ठिकाणी 1 किलो तांदळाची किंमत काढून घ्यायची. बरोबर आहे. या 21 किलो गव्हाची किंमत दिलेली त्याच्यावरून 1 किलो गव्हाची किंमत काढून घ्यायची. प्रथम तर 1 किलोचं काढून घ्या, नंतर काय विचारलं ते आपण पाहूया. स्टेप न जाऊया. ओके. ठीक आहे. आता बघा 13 किलो म्हणजे 1 किलो साखरेची किंमत, 1 किलो साखरेची किंमत किती येणार आहे? 1 किलो साखरेची किंमत. इथं तुम्हाला प्रावीण्यात शिकलेलं आहे तुम्ही. एकावरून अनेकाची किंमत काढणे आणि अनेकावरून एकाची किंमत काढणे. इथं अनेकावरून एकाची किंमत काढताना आपण भागाकार करतो, एकावरून अनेकाची किंमत काढत असताना आपण गुणाकार करतो. ओके. आता इथं अनेकावरून एकाची किंमत काढायची म्हणजे आपल्याला भागाकार करायला पाहिजे. म्हणजे 195 भागिले काय करा
13 करा. 195ला जर आपण 13 भाग दिला तर काय उत्तर येते? 13 एके 13, एकचा भाग गेला. ओके, 13 17 13 14 15 16 17 18 19 6 उरतात. इथं खालील्या 6, इथल्या 5, 13 5 65, बाकी आलेले 0. म्हणजे इथं उत्तर आलेलं आहे 15 रुपये. किती उत्तर आलेलं आहे? 15 रुपये 1 किलो साखरेची किंमत. आता यावरून 13 किलो साखरेची किंमत काढून घ्या. 13 किलो साखरेची किंमत, 13 किलो साखरेची किंमत काय येणार आहे? 13 गुणिले 15 येणार आहे. 13 गुणिले 15. मग 13 गुणिले 15 करा तुम्ही बाजूला. त्याचं उत्तर किती येत आहे? 315 येते. 315 रुपये. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. 1 किलो तांदळाची किंमत, 1 किलो तांदळाची किंमत, 1 किलो तांदळाची किंमत. आता 1 किलो तांदळाची किंमत किती येणार आहे? 544 भागिले काय करा? 17. मग 544 भागिले 17, 17 एके 17, 17 2 34, 17 त्रिक 51, 3चा भाग गेला मित्रांनो. ओके, इथं 51 लिहा. आता 51 52 53 54 3 उरले म्हणून इथं 3 लिहा, इथं 4 लिहा. 17 2 34 म्हणजे बाकी 0 आले. उत्तर आलेलं 32 रुपये. हे काय आलेलं आहे? 32 रुपये आलेलं आहे. आता 17 किलो तांदळाची किंमत झालेली आहे. या ठिकाणी आपल्याला काय म्हटलेलं आहे? सॉरी इथं 13 किलो 21 किलो साखरेची विचारले. 21 किलो 21 किलो साखरेची विचारले. 21 गुणिले 15 करा. 21 गुणिले 15 करा. 15 एके 15, 15 2 30 आणि 31. उत्तर बरोबर आहे. 1 किलो तांदळाची किंमत काढलेले 32 रुपये आलेले. ठीक आहे, त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे? 21 किलो साखर 26 किलो तांदूळ म्हटलेलं आहे. 26 किलोचं आपण काढून घेऊया. 26 किलो तांदळाची किंमत 26 गुणिले 32 करा. 26 गुणिले 32 करा. 26 गुणिले 32 याचं उत्तर डायरेक्ट काढतो मी. 832 रुपये. किती येत आहे? 832 रुपये. त्यानंतर आता 21 किलो गव्हाची किंमत 336 रुपये आहे. 21 किलो गव्हाची किंमत 336 आहे. मग इथं काय करा? 1 किलो गव्हाची किंमत काढा. 1 किलो गव्हाची किंमत बरोबर काय करा? 336 भागिले किती करायला पाहिजे? आता 21 किलो गव्हाची किंमत म्हटलं ना, 336 भागिले 21 करा. याचं उत्तर जे आहे, उत्तर त्या ठिकाणी काय येतं बघूया. 16 उत्तर येत आहे. किती उत्तर येत आहे? 16 रुपये. मग या ठिकाणी आपल्याला 19 किलो गव्हाचे विचारलंय. 19 किलो गव्हाची किंमत 16 गुणिले 19 करा आणि याचं जे उत्तर आहे ते येत आहे 304 रुपये. 304 रुपये. ठीक आहे, आता आपल्याला एकूण किंमत विचारलंय. एकूण किंमत विचारलंय. मग इथं लिहा एकूण किंमत बरोबर, एकूण किंमत बरोबर हे बघा. 21 किलो साखरेची किंमत 315. 315 अधिक काय करायला पाहिजे? 26 किलो तांदळाची किंमत 832 रुपये. हे 315 घ्या, हे 832 त्यात मिळवा आणि हे 304 मिळवा. 832. ओके, त्यानंतर अधिक किती येणार? 304. 315, 832 आणि हे 304 किती येतं बघा? 5 आणि 4 9 10 11. 3 4 5 8 9 10 11 12 13 14. 1451 रुपये. किती येत आहे? 1451 रुपये. ठीक आहे, एका स्क्रीन मध्ये या ठिकाणी संपूर्ण उदाहरण सोडवून दाखवलेलं आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने नंतर हे उदाहरण लिहिता येऊ शकेल. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल पहा काय दिलाय. महत्वाचं उदाहरण आहे हे.
तीन क्रमवार समसंख्या दिलेल्या आहेत. तीन क्रमवार समसंख्यांची बेरीज आपल्याला 1728 दिलेली आहे. प्रज्ञामध्ये सरळ सरळ उदाहरण विचारलं जात नाहीये, कधीच विचारलं जात नाही, कारण सर्व विद्यार्थी हे सिलेक्टेड विद्यार्थी असतात. आलं लक्षात? तुम्ही सुद्धा प्रज्ञापात्र होऊ शकता. मी बरेचसे जे व्हिडिओज आहेत ते अपलोड केलेले आहेत, तेवढं जर बघितलं तरी बास होतंय. ओके, तरी तुम्हाला काही शंका वाटली तर तुम्ही माझा नंबर असतोच त्या ठिकाणी किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे 8806 7372 याच्यावरती तुम्ही कॉल करा. ओके, विविध प्रकारच्या क्वेश्चन पेपर असतील किंवा आणि काही तुमच्या शंका असतील त्या मी निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आता या ठिकाणी पहा, तीन क्रमवार समसंख्या म्हटलेल्या आहे. समजा त्यांची बेरीज दिलेली तर मधली संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे? प्रश्न नीट समजून घ्या आणि त्याचं आकलन करा. मधली संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे असा प्रश्न विचारलेला आहे. आता समजा इथं मी एक 4 ही संख्या घेतली. सपोज ही 4 ही संख्या घेतली. 4 ही सम आहे. ओके, त्याच्या मागची संख्या जर मला काढायची असेल, मागची संख्या जर काढायची असेल तर काय करायला पाहिजे? या 4 मधून 2 वजा करायला पाहिजे. बरोबर आहे. 4 मधून 2 गेले, उत्तर आलं 2. म्हणजे ही 2 इथं पहिली ही 4 आली. ठीक आहे, मधली संख्या 4 आली, त्याच्या मागची 2 आली. इथं लिहितो मी 2, त्याच्या मागची 2 आली. आता मला पुढची घ्यायची तर अधिक 2 करायला पाहिजे, म्हणजे 6 येणार. ही मधली संख्या, त्याच्या आधीची 2 आली, त्याच्या पुढची 6 आली, म्हणजे 2-2चा गॅप आहे. काय आहे तिथं? 2-2चा गॅप आहे समसंख्यांमध्ये, क्रमवार समसंख्यांमध्ये. हे बेसिक आपल्याला इथं समजलं पाहिजे. आता त्याच्या पुढे आपण जाऊया की या ठिकाणी म्हटलेलं आहे 3 क्रमवार समसंख्यांची बेरीज 1728 आहे. प्रत्येक उदाहरण मित्रांनो व्यवस्थितरित्या समजून का द्यायला, गडबडीत न सोडवता एकदा विश्लेषणात्मक 1-4-5 मिनिटांमध्ये ते जर उदाहरण समजून घेतलं तर नेक्स्ट टाइम तुम्हाला नक्कीच ते 1 ते 2 ते 3 मिनिटाच्या आतमध्ये ते उदाहरण सोडवता येईल. फक्त प्रॅक्टिस करत राहा. सगळे जे व्हिडिओज आहेत त्याची एक प्लेलिस्ट त्या ठिकाणी तयार करतो आणि ती तुम्हाला मी सेंड करतो ज्यांना पाहिजे त्यांना. ओके, 3 क्रमवार समसंख्या म्हटलेलं आहे. मग आता मधली संख्या जी आहे ती मधली संख्या आपण काय समजूया? मधली संख्या आपण समजा x समजूया. मग त्याच्या अगोदरचे काय येणार आहे? x - 2 येणार आहे या फॉर्म्युल्याप्रमाणे. बरोबर आहे. 4च्या अगोदरचे 2चा फरक आहे. x - 2 येणार आहे. पहिली संख्या किती आली? x - 2 आली. त्याच्यानंतर इथं पुढची क्रमवार घेताना आपण काय करतो? +2 करतो. काय करतो? +2 करतो. आलं लक्षात? +2 इथं केलं. म्हणून ही पहिली, त्यानंतर ही मधली, त्याच्यानंतर तिसरी संख्या म्हणतो. इथं तिसरी संख्या काय आली? x + 2 आली. तिसरी संख्या काय आली? x + 2 आली. ओके, आता यांची बेरीज करायची आपल्याला. ती आलेली आहे 1728. किती आलेले आहे? 1728. बघा, हे पहिली संख्या, मधली संख्या आहे. पहिली संख्या x - 2 क्रमानं जाऊया म्हणजे लक्षात येईल. ही पहिली संख्या आहे x - 2 इथं लिहा, अधिक मधली संख्या x आहे, त्यानंतर तिसरी संख्या x + 2 आहे आणि यांची बेरीज आहे 1728. आलं लक्षात? यांची बेरीज आहे 1728. आता काय करायला पाहिजे? तर हे -2 आणि हे +2 काय होतात? कॅन्सल होतात. बरोबर आहे. -2 मधून +2 गेले की उत्तर काय होतं? 0 येतं. म्हणजे -2 कॅन्सल झालं, +2 कॅन्सल झालं. या ठिकाणी 1 राहतो, इथं 1 राहतो आणि इथं 1 राहतो. 1 आणि 1 2, 2 आणि 1 3, म्हणजे 3x = 1728. इथं x आहेत म्हणून त्यांची बेरीज झाली. xy वगैरे असतं तर त्यांची बेरीज आपण केलो नसतो, कारण या ठिकाणी जे काही चल आहेत ते समान आहे म्हणून बेरीज केलेली आहे. चल जर वेगळे असले, हे चल आहे याला आपण सहगुणक म्हणतो. आता इथं 3x म्हणजेच काय आहे? 3x म्हणजेच 3 × x, यांच्यामध्ये गुणिलेचं चिन्ह असतंय. ओके, प्रावीण्याला तुम्ही शिकलेला आहात. आता इथं गुणिले आहे ते वजा बरोबरच्या चिन्हाच्या उजव्या बाजूला ज्या वेळेस आपल्याला न्यायचं आहे त्यावेळेस ते काय होतं? भागिले होतं. म्हणजे इथं x = 1728 भागिले किती करा? 3 करा. आता इथं कडेला करून बघा. 1728 भागिले 3, 1728 भागिले 3 करून बघा. 3 × 1 = 3, 3 × 5 = 15, 16 17 2 राहिले तर 2, 3 7
21, इथं 1 राहिला, इथं 8 राहिला, 3 सक 18. ओके, उत्तर किती आलेलं आहे 576. उत्तर किती आलेलं आहे 576. आता ही आलेलं x ची किंमत. आता x म्हणजे काय आहे, मधली संख्या आहे. या मधल्या संख्येची व्हॅल्यू या ठिकाणी आलेलं आहे 576. आता पुढे काय करायचं आहे, तर ती कोणत्या संख्येचा वर्ग आहे, मधली संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे. वर्ग तुम्हाला स्कॉलरशिपच्या निमित्तानं, प्रावीण्याच्या निमित्तानं पाठ झालेले आहेत. तर 576 हा 24चा वर्ग आहे, बरोबर आहे. मग इथं लिहायचं 576 बरोबर 24 गुणिले 24. 24 गुणिले 24 म्हणजेच 576 ही संख्या, इथं वाक्य लिहायचं 576 ही संख्या 24चा वर्ग आहे, 24चा वर्ग आहे. ठीक आहे. या पद्धतीने मित्रांनो हे उदाहरण जे आहे ते सोडवता आलं पाहिजे. स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला उपयुक्त व्हिडिओ आहे, उपयुक्त उदाहरण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एका परीक्षेला हे विचारण्यात आलेलं आहे. ठीक आहे. पुढचा एक्झाम्पल पाहूया आता. आता हे उदाहरण पहा. दिसतंय बघा काय दिलेलं आहे. आकृतीत PO बरोबर 6 सेंटीमीटर. PO म्हणजे किती आहे 6 सेमी. PO कुठे बघायचं, PO, P आणि O. हे बघा, हे इथं मी हायलाइट करून दाखवतो तुम्हाला. हे बघा, PO हे आहे 6 सेमी. ठीक आहे. AB आहे 5 सेमी. वेळ लागेल, खरं व्यवस्थित समजून घ्या उदाहरण. AB आहे 5 सेमी. AB आहे 5 सेमी. ठीक आहे. AB आहे 5 सेमी. त्यानंतर AF आहे 13 सेमी. AF कुठे आहे, हे आहे 13 सेमी. ओके, AF किती आहे 13 सेमी दिलेला आहे. DE बरोबर 8 सेमी. DE कुठे आहे, DE DE आहे 8 सेमी. इथं बघा DE आहे 8 सेमी. ओके. नेक्स्ट काय दिलेलं आहे, तर खालील प्रश्नांची उत्तरं द्या. आता आपल्याला या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. एक 5 प्रश्न दिलेले आहेत. 5 प्रश्न हे 5 मार्काला विचारले जाते. 5 प्रश्न हे 5 मार्काचं गणित आहे. ओके. परिमिती तुम्हाला माहिती आहे, कडांची बेरीज. दिलेल्या आकृतीची कडांची बेरीज म्हणजे काय, परिमिती. किंवा दिलेल्या आकृतीच्या बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती. एवढंच बेसिक आहे, त्याच्यामध्ये काही वेगळं काही नाहीये. परिमिती म्हणजे काय. ठीक आहे. आता परिमितीच्या सगळ्या व्याख्या वगैरे सगळ्या तुमच्या पाठ आहे किंवा ती संकल्पना माहिती आहे, पण आकृती इथं अशी वेगळ्या पद्धतीने दिलेली आहे. आणि आकृती वेगळ्या पद्धतीने दिली असल्यामुळे बरेच मुलं गोंधळतात. ठीक आहे. आता इथं बघा, वर्तुळाचा व्यास किती. पहिला प्रश्न काय म्हटलाय, वर्तुळाचा व्यास किती. वर्तुळाचा व्यास आपल्याला इथं विचारलेला आहे. मग वर्तुळाचा व्यास किती, इथं 1 नंबर टाकतो मी. वर्तुळाचा व्यास किती असा प्रश्न इथं विचारलेला आहे. आता व्यास म्हणजे काय आहे बघा, येथून P आणि O ह्या जर 6 सेमी असेल तर त्रिज्या आहे ही. मग त्रिज्या ही व्यासाच्या नेहमी कशी असते, निम्मी असते. म्हणजेच व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. ही बेसिक संकल्पना आहे. आलं लक्षात. त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते, म्हणजेच व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट काय असतो, व्यास असतो. मग PO बरोबर 6 सेंटीमीटर असेल तर OQ सुद्धा किती असणार आहे, 6 सेंटीमीटर असणार आहे. बघा, हे वर्तुळ आहे. या वर्तुळामध्ये ही ज्या आहेत या अशा असंख्य आपण त्रिज्या काढू शकतो. असंख्य अशा त्रिज्या काढता येतात. आणि ही जी आहे याला आपण व्यास म्हणतो. वर्तुळ केंद्रातून जाणारी जी काही सर्वात मोठी जीवा आहे त्याला आपण काय म्हणतो, तर व्यास असं म्हणतो. हे बेसिक संकल्पना तुम्हाला माहिती आहे. मग आता हा व्यास कुठे आहे बघा, PO ही त्रिज्या आहे, OP ही त्रिज्या आहे, OQ ही एक त्रिज्या आहे. या दोन्ही एकत्र केल्याने मोठा या ठिकाणी PQ हा काय झालेला आहे, व्यास झालेला आहे. मग इथं वर्तुळाचा व्यास विचारले आहे. मग व्यास बरोबर काय होणार आहे सूत्र, 2 गुणिले त्रिज्या. 2 गुणिले त्रिज्या बरोबर इथं मी लिहितो 2 गुणिले 6, 6 दुने 12. इथं सेमी दिलेला आहे म्हणून इथं मित्रांनो सेमी लिहायला विसरू नका. ओके. पहिला प्रश्नाचं आन्सर करेक्ट आलेला आहे.
आता आपण पुढे जाऊया. त्रिकोण ABF ची परिमिती विचारलेली आहे. ABF कुठे शोधायचं? आता मी इथं ABF शोधतो. ABF कोणत्या ठिकाणी आहे बघा. ABF हे बघा, हा जो त्रिकोण दिलेला आहे ना, हा त्रिकोण हा सगळा ABF चा भाग आहे. हा सगळा जो आहे हा सगळा भाग कसा आहे? ABF चा भाग आहे. ठीक आहे. आता आपल्याला त्याची परिमिती विचारलेली आहे. त्याची काय विचारले? परिमिती विचारलेली आहे. आता हे जर 6 सेमी असेल, हे बघा याची AB ची माहिती आपल्याला किती आहे? 5 आहे. AB किती दिलेलं आहे? 5 दिलेला आहे. AF माहिती 13 सेमी दिलेले आहे, परंतु BF माहिती नाही. परंतु या ठिकाणी BF माहिती नाही. ते BF कसं काढणार? तर तिथं लॉजिक काय आहे? PQ हे 6 आहे, मग PQ आणि हा BF बरोबर आहे ना, हे काय आहे? इक्वल आहे. आलं लक्षात? त्यांच्या बाजू ज्या आहेत त्या समान आहे. ती BF या ठिकाणी हे BF आणि हे PQ हे समान आहे. म्हणजे हे जर 12 असेल तर BF सुद्धा किती असणार आहे रे? 12 असणार आहे. BF सुद्धा किती असणार आहे? 12 असणार आहे. हे सुद्धा 12 असणार आहे मित्रांनो. आणि मग इथं सेकंड लिहा आणि त्रिकोण ABF ची परिमिती बरोबर ABF ची परिमिती बरोबर किती येणार आहे? तर AB अधिक BF अधिक FA किंवा AF. तिथं बाजू लिहा AB, बाजू AB अधिक बाजू BF, तर बाजू असा शब्द लिहा अधिक बाजू FA. ठीक आहे बरोबर. आता AB किती आहे? 5 आहे. BF दिलेला आहे 12. ठीक आहे. त्यानंतर AF आहे 13. यांची बेरीज किती येते बघा? 12 5 17 आणि 13. 17 आणि 13 7 आणि 3 10 1 2 3 किती आले? 30 सेंटीमीटर. किती आलेले? 30 सेंटीमीटर ABF ची परिमिती आलेली आहे. आता आपण थर्ड क्वेश्चन कडे जाऊया. थर्ड क्वेश्चन काय? चौरस BCEF. बघा प्रत्येक संकल्पना व्यवस्थित समजून सांगावलं. BCE आणि F याची आपल्याला इथं परिमिती विचारलेली आहे. आता या ठिकाणी इथं बघा BCEF हा चौरस आहे. चौरस आहे का? हा चौरस म्हटलं. चौरस आहे म्हणजे चौरसाला चारही बाजू ह्या समान असतात. आलं लक्षात? म्हणजे हे जर 12 असेल, हे सुद्धा 12 असणार आहे, हे सुद्धा 12 असणार आहे आणि हे सुद्धा किती असणार आहे? 12 असणार आहे. कारण त्याने दिलेलेच आहे की बाबा हा चौरस आहे. तो कसाही दिसो, त्याने दिलेले ना याच्यामध्ये चौरस आहे, मग चौरस समजून टाकायचं. ठीक आहे. चौरसाच्या परिमितीचं सूत्र तुम्हाला माहिती आहे. चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय आहे? हा ठीक आहे. या ठिकाणी लिहितो मी. चौरस BCEF ची परिमिती बरोबर काय येणार आहे? हा या सगळ्यांचं लिहायचं. BC अधिक CE अधिक किंवा हे काय लिहूत नका. 4 गुणिले बाजू लिहून टाका. 4 गुणिले बाजू 4 गुणिले 12 12 के 12 12 2 24 32 36 12 चौक 48. ठीक आहे. 48 सेंटीमीटर. 48 सेंटीमीटर हे काय आलेलं आहे? चौरस BCEF ची परिमिती. आता चौथ्याचं बघा. हे तिसरं झालं, दुसरं झालं, पहिलं झालं. त्रिकोण CDE ची परिमिती काढायची. CDE ची परिमिती बघा. CDE म्हणजे हे 12 आहे, हे 8 आहे. इथं 2 रेषा दे, इथं सुद्धा 2 रेषा आहे. ती म्हणजे हे जर 8 असेल तर हे सुद्धा 8 आहे, कारण डबल रेषा दिलेले म्हणजे इक्वल आहे ते. ओके. हे एवढं हे 12 आणि हे 8 20 20 आणि 8 किती झाले? 28. ओके. म्हणजे CDE ची परिमिती आता तुम्ही याप्रमाणे काढा. आलेले 28 आणि संपूर्ण आकृतीची परिमिती काढा आणि ती जी परिमिती आहे त्याचं उत्तर काय येतं मित्रांनो ते कमेंट बॉक्समध्ये मला टाईप करून सांगा. ओके. हे सगळं बेसिक जे आहे त्यातलं या आकृतीतलं मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. 100% ही एवढी अवघड आकृती जी आहे ती जर तुम्ही सोडवली तर याच्यानंतरच्या ज्या सोप्या आकृत्या आहेत त्या निश्चितच तुम्हाला समजतील. ओके. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढणार असाल तर तुम्ही काढून घेऊ शकता. स्क्रीनशॉट काढणार असेल तर काढा.
आता हे एक उदाहरण घेतो. अशा पद्धतीचे अवघड गणित जे आहेत मित्रांनो विचारले जातात. आता 13.1/4 दिलंय. 13.1/4 13.1/4 13.1/4 अवघड म्हणजे सोपं आहे. ते एकदम सोपं गणित आहे. फक्त लक्षात यायला पाहिजे की नेमकं याची प्रोसेस नेमकी काय आहे किंवा कशा पद्धतीने हे गणित आपण सोडवलं पाहिजे. 13.1/4 म्हणजे पूर्णांक जो दिलेला आहे तेर चौक 52, 52 आणि 1 53 यांचा गुणाकार करून त्यामध्ये हे मिळवा. 13 चौक 52 आणि 1 53/4 ठीक आहे. अधिक 5 चौक 20 आणि 1 21/4 वजा 4 त्रिक 12 आणि 1 13/4 गुणिले 5 दुने 10 आणि 1 11/2 अधिक 7 8 56 57 58 59 किती झाले 59/8 गुणिले 5 दुने 10 आणि 1 11/2 अधिक 9/16. ठीक आहे. एक स्टेप तर इथं क्लिअर झाली. तुम्हाला 1 मार्क 100% मिळणार आहे. आता काय करायला पाहिजे आपण जिथं जिथं गुणाकार दिलेला आहे कारण कंचे भागोबे हे जे काही बॉडमॉसची पद्धत आहे ती बॉडमॉसची पद्धत मित्रांनो तुम्हाला माहिती आहे कंचे भागोबेची बरोबर आहे. जिथं जिथं गुणाकार आहे इथं गुणाकार दिलेला आहे इथं पण गुणाकार दिलेला आहे. आपण हा गुणाकार करून घेऊया. इथं बरोबरचं चिन्ह द्या. बरोबरच्या चिन्हाखाली बरोबरचं चिन्ह द्या. इथं आहे बघा 53/4 अधिक 21/4 वजा 13 गुणिले 11 13 गुणिले 11 11 त्रिक किती होत आहे 33 होत आहे. 11 त्रिक 33 होत आहे म्हणून इथं 3 घेऊया. हातचे गेले 3 11 1 11 11 आणि 3 किती झाले 14 11 12 13 14 म्हणजे किती आलं 143 छेद 4 गुणिले 2 म्हणजे 4 दुने 8 आलं